चला शिवा थांब. आज मी आणि चंदन घरी पहिल्यांदा आलोय, तर आरतीचा मान आम्हाला मिळायला हवा ना. हा? शिवा करणार आहे आज आरती? ती तर नेहमीच करते ना. आम्ही कधीतरी येतो आणि आम्हाला वेळही नसतो एवढा. पण शिवाचाच असतो ना मान. सायलेन्स सर. बाप्पाचा मान हा बाप्पाचा मान. दिव्या खूप दिवसांनी आली आहे की नाही, करू दे तिला आरती. घे. चंदन, चंदन, ये इकडे. दिव्या, हे सगळं करायची काही गरज आहे का? हे केल्याने आपण मोठे आहोत असं दिसतं. पण काय फरक पडणार आहे? तू गप्प राहा, तुला निगळत. आशू, मला तुझ्याशी बोलायचंय. प्रसाद दे. माझं प्लीज ऐकून घे ना एकदा. काय ऐकून घेऊ मी तुझ्यावर प्रेम केलं, लग्न होणार होतं आपलं. तू लग्न मंडपातून पळून गेलीस. आज तू दुसऱ्या कोणासोबत तरी इथे. आशू, पण मी हे सगळं का केलं ह्याचं कारण तुला कळायला नको का? मला इंटरेस्टच नाहीये ना. पण दिव्या, माझं तुझ्यावरती खूप प्रेम होतं आणि जे काही झालं ना त्यानंतर मला त्याच्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला. आणि आय ट्राईड माय बेस्ट. त्यातनं मी बाहेर पडलो आणि नाव एव्हरीथिंग इज फाईन. मला परत ह्या कॉन्व्हर्सेशनची गरजही नाहीये, कळलं? सो प्लीज. आशू, मी चुकले असं सगळ्यांनाच वाटतंय. मी वाईट आहे असं सगळे ठरवून मोकळे झालेत. पण मी हे सगळं का केलं ह्याचं कारण कोणालाच ऐकून घ्यायचं नाही. तू तरी एकदा. हा बोल, काय बोलायचं तुला? नाही, ते मी तेव्हा काही. नाही, सारवं नको करू. मेन कारण सांग, मुद्द्यावर ये. आशू, हे बघ, मला असं काही करायचं नव्हतं, पण बोल ना. अरे तू सारवं नको करू, मेन मुद्द्यावर ये. नाही, हे माझं ऐकून घे. मला असं काही करायचं नाही. काय? एक मिनिट. हा जो खोटेपणा आहे ना चेहऱ्यावर, तो दुसऱ्या समोर कर, कोणाकडे तरी जाऊ. मी आपल्या नात्यातून बाहेर पडलो, आपला संबंध संपलाय कधीचाच, कळलं? सो इथून पुढे मी तुझ्याशी बोलायला येणार नाही, तूही माझ्याशी कृपा करून बोलायला येऊ नको. आपला संबंध कायमचा संपला. आशू, तू गैरसम. दिव्या, थांब. काय? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. बापरे, म्हणजे अजून प्रश्न आहेतच. तू घरी परत का आलीयस? का आलीये म्हणजे? घर आहे माझं. विसरलीस? तुझी मुलगी आहे मी. इतक्या दिवसानंतर घरी आली, आनंद व्हायला पाहिजे ना तुला.
एवढं चांगलं झालंय माझं, कौतुक तर लांबच राहिलं, नीट बोलत पण नाहीयेस माझ्याशी. बोलायला तू काही शिल्लक ठेवलंयस? लग्नात भर मांडवात पळून गेलीयस तू. तुझ्या ऐवजी शिवानी उभी राहिली आणि वेळ मारून दिली तिने. आणि आता इथे आलीयस गोंधळ घालायला. आणि आता कुठल्या तोंडाने परत आलीयस तू? जाऊ दे आई, जे झालं ते झालं. असं बोलून झालेल्या चुका झाकता येत नाहीत दिव्या. आता जावई बापूंशी बोलायचा प्रयत्न करू नकोस. तू खात काय बसलायस? दुसरी कामं नाहीयेत तुला? का? अगं तुझ्या माहेरी आलोय मी. पण जावयाने कसं असं मानाने राहायला पाहिजे है ना? आणि काय ग, तुला जे पाहिजे होतं ते सगळं केलं ना मी. कशी थाटात एंट्री घेतलीस तू? हा? ए पण गाडी आली, बॉडीगार्ड झाले, तुझ्या बाबांनी अडवलं नाही? हे सगळं जमून आणायला मला काय काय करावं लागलं ना, तुला माहित नाही. हा मग केलं तर काय झालं? बायकोसाठीच केलेस ना? बायको तर ती शिवा पण आहे, त्या आशूची. त्यांचं तर लग्न पण ऍक्सिडेंटली झालं. पण पाहिलंस किती कम्फर्टेबल राहतात एकमेकांबरोबर. मला तर कधी कधी प्रश्न पडतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. वा, माझ्याकडून गावात शेण सारवून घेतल्यानंतर पण तुला हा प्रश्न पडतोय? अगं पण मी पण तुला पाहिजे ते केलं ना. आणि तुलाच आवडतं ना हे असं मिरवायला. पण तुला माहितीये त्यांना हे असं काही करायची गरज नाही. त्यामुळे तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल ना तर तुलाही गरज पडणार नाही, मलाही नाही. हो हो. मग मला सांग, काय केलंस तू आपल्या प्रेमासाठी? मी काय केलंय? हा, एवढं प्रेम आहे तर सगळ्यांसमोर दाखव ना. अच्छा, सगळ्यांसमोर? बघ हा. हो.